चला तर मग मैत्रिणींनो, आज मी माझ्या घरामागचं जे रान आहे ना त्याच्यात काय काय आहे ते तुम्हाला सगळ्यांना दाखवते. चला बघा मैत्रिणींनो, घरामागचं जे शेत आहे ना त्याच्यामध्ये आमच्या काय काय आहे. हा आहे कोबी. आता तुम्ही म्हणताल काय काय कोबी अर्चिता अशी किडके का दिसत आहेत, तुम्ही फवारलं नाही का? तर खरंच आम्ही फवारलेलं नाहीये. इकडच्या साईडने तुम्हाला वांगे वगैरे दिसतील, ते सुद्धा असे नॅचरल पद्धतीचेच आहेत. इथेच वांग्यासोबतच तुम्हाला थोडीशी भेंडी पण दिसेल. पहा इथे पण भेंडी आहे, भेंडी आहे, वांगे आहेत. इकडच्या बाजूने तुम्हाला हिरव्या मिरची दिसतील. पुढे चला, पुढे आणखीन भरपूर भाजीपाला आहे. जेवढा घरात लागतो ना तेवढा सगळा असणार आहे. इथे आहे हे गाजर, कोथिंबीर समजून कन्फ्यूज होऊ नका, ही कोथिंबीर नाहीये, ही आहे गाजर. आणि पलीकडे तुम्हाला दिसतील कांदे. दाखवते, घरात जेवढा भाजीपाला असतो तेवढा सगळा थोडा थोडा आहे. ही आहे गवार. गवारीला या टाईपमध्ये शेंगा येत असतात. हे पण बघून घ्या. आता तुम्ही म्हणाल आरती ताई आम्हाला हे माहिती आहे, पण बऱ्याचशा माझ्या अशा मैत्रिणी आहेत त्यांना शेतीमधलं काहीच माहीत नाही. स्पेशली त्यांच्यासाठी हा ब्लॉग आहे. पहा इकडे तुम्हाला दोडक्याचा वेल दिसेल, याला पण दोडके आलेले आहेत. पहा या टाईपमध्ये याला पण दोडके आलेले आहेत. दोडक्यात असा वेल असतो आणि त्याला असं लाकडांनी बांधलेलं असतं. याला मंडप म्हणतात. तो आम्हाला प्रॉपर पद्धतीने नाही देता आलेला, मग आम्ही असं बनवलेलं आहे. इथे आहे पालक. बघा एवढ्याशा जागेमध्ये जवळजवळ आम्ही सगळा भाजीपाला केलाय. डेरेवन खुरपत चल. आणि पलीकडच्या बाजूने तुम्हाला ढोबळी मिरची वगैरे पण दिसेल. चला ती पण दाखवतो. इथे आहे ही ढोबळी मिरची, पालक आहे, ढोबळी मिरची आहे. वरचं झाड कोबी आणि फ्लावर मध्ये कन्फ्यूज होऊ नका, तो कोबी आहे आणि असं फ्लावर असतं. इकडे या, इकडे तुम्हाला दाखवते. इकडे आहे मुळा. हा असणार आहे मुळा. आता बऱ्याच मैत्रिणी अशा आहेत की त्यांना माहीतच नाहीये की मुळालाच डिंगऱ्या येतात म्हणून. चला पहा, हा जो मुळा असतो ना याला नंतरून जे फुलं येतात, इकडे पहा तुम्ही, असे फुलं असतात मुळ्यालाच, वरच्या साईडने येतात, नंतरून याच्यात डिंगऱ्या होतात. एकाच भाजीमध्ये, एकाच ह्याच्यामध्ये दोन भाज्या येतात. पहा इथे सगळ्या डिंगऱ्या आलेल्या आहेत. खाली मुळा असतो आणि वरतून येतात डिंगऱ्या. अलसुंदा आणि मूग, पलीकडचं पण पहा आणि इकडचं पण पहा. हे पण सगळं दोन्ही थोडं, सगळं काही थोडं थोडं लावलेलं आहे, जास्त नाही. इथे आहे शेपू. एका आठवड्यामध्ये आपल्याला जेवढा भाजीपाला लागतो तेवढा जवळजवळ आम्ही घरीच सगळा पिकवतो. शक्यतो बाजारामधून काही आणत नाहीत. आणले तरी बटाटे आणतो, का तर ते आमच्या रानामध्ये येत नाहीत म्हणून. टोमॅटोला सुद्धा भरपूर असे टोमॅटो आलेले आहेत. काही पिकायला लागलेत आता, काही नाही पिकलेले. आणि गाजर सुद्धा आता येतीलच थोड्या दिवसामध्ये, लवकरच त्याचा पण मी व्हिडिओ बनवेन. हे आहेत रताळे. मला पण माहित नव्हतं, आत्ताच कोमलनी सांगितलं हे रताळे लावलंय म्हणून. ही आहे काकडी, एकदम हिरवी हिरवी दिसते आणि याला थोडेसे काटे आलेले आहेत. का तर ही एकदम नॅचरल पद्धतीची आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला बघून वाटेल ही खूप कडू असेल, अजिबात नाहीये, कसलीच कडू काकडी नाहीये, एकदम छान टेस्टला आहे. बघा मैत्रिणींनो, हे आहे खरबूज. टरबूज आहे, खरबूज आहे, सगळं आहे आपल्याकडं. यांना सुद्धा फवारलेला अजिबात नाही. आणि हे आहे वालाच्या शेंगाचा वेल. इकडे या तुम्ही, इकडं तुम्हाला कारले पण दिसतील. कारल्याचा पण वेल आहे. कारल्याला सुद्धा कारले आता यायला लागलेले आहेत. बघा छोटे छोटे कारले आलेले आहेत सगळीकडे. अशा पद्धतीनं वेल असणार आहे कारल्याचा सुद्धा. म्हणजे हे आहे वाटाणा. जवळजवळ सगळा भाजीपाला थोडा थोडा सगळीकडे लावलेला आहे. आणि झाडाला बघू शकतात कैऱ्या पण छान आल्यात. लवकरच आंबे येतील. तुम्हा सगळ्यांना आंब्याचा पण व्हिडिओ नक्कीच पाठवेल. पहा हे आहे आमचं फणसचं झाड. आता याला बऱ्यापैकी यायला लागलेत. भरपूर आले होते पण बरेचसे गळालेत. आता बऱ्याच जणांचं मला ना बऱ्याच दिवसापासून म्हणणं येतं, ताई तुमच्या फणसला फणस येतात, आमच्या येत नाहीत का? तर आमच्या फणसला कंटिन्यू पाणी चालू असतं. जेवढं जास्त पाणी द्याल तुम्ही तेवढे जास्त फणस येतात. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त पाणी देत चला, तुमच्या फणसाला पण फणस येतील. इकडच्या साईडनं पपईचं पण झाड आहे. आणि ह्या काय त्याचे नक्की जमलं तर नक्की मातकुळीला या आंबे खायला.